सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या करूळ घाटाचा प्रश्न आता गंभीर बनत चाललेला आहे। हा घाट मार्ग 1 वर्ष कामासाठी बंद ठेवून सुद्धा काम पूर्ण न झाल्यामुळे माजी आमदार वैभव नाईक यांनी करूळ घाट तत्काळ सुरू करा अशी मागणी करत आंदोलनाचाच इशारा दिलाय। तर यावर नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलेलं आहे। विरोधकांनी करूळ घाटाच्या संदर्भात कोणतीही घाई करू नये, जनतेची सुरक्षा हे एकच ध्येय ठेवत रस्त्याचं काम सुरू आहे असं मंत्री नितेश राणे म्हणतात। कोणाला त्या रस्त्यावर या सगळ्या धोका पत्करून पण जायचं असेल तर ती त्यांची इच्छा आहे। शेवटी माझ्यासाठी माझ्या विरोधकांचा पण जीव महत्त्वाचा आहे, तर ते पण असलेच पाहिजे जिल्ह्यामध्ये। टीका झाल्याशिवाय आम्हालाही मजा नाही, म्हणून कोणीही आंदोलनाच्या निमित्ताने कुठल्याही पद्धतीचे प्रयोग करू नये। त्यांचेही कुटुंब आहेत, त्यांनाही उद्या काय अपघात झाला तर आम्हालाही त्यांची चिंता आहे। म्हणून एकदा या क्वालिटी कंट्रोलचा विषय संपून जाईल तर सगळेजण आम्ही एकाच गाडीत जाऊ ना, तिथे जिल्ह्याचे नागरिक म्हणून जाऊ। 2 वर्ष हा घाट मार्गाचं काम सुरू आहे। ह्या घाट मार्गामध्ये बेकायदेशीररित्या पूर्णपणे घाट मार्ग बंद करून ठेकेदाराला अनुसरून हा घाट मार्ग बंद केलेला आहे। असं असून सुद्धा गेल्या 2 वर्षात हा घाट मार्ग सुरू झाला नाही। संदेश पारकर, सतीश सावंत यांनी वारंवार आंदोलन केली आणि त्यानंतर सुद्धा घाट सुरू झाला नाही। काल तर खरं तर 10 जानेवारीची डेडलाईन होती। येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये एक मार्ग सुरू करण्याचं 2 महिन्यापूर्वी सांगितलेलं, त्याच्या आधी पावसात सांगितलं होतं, परंतु हा सुरू झाला नाही। तर आता आम्हाला नाईलाजाने आज आपण बघितलं असेल की त्या रस्त्यावरची सगळी रस्ते हॉटेल बंद झालेले आहेत आणि त्यामुळे नाईलाजाने ठेकेदारांकडून वाचत असेल तर आम्हाला नाईलाजाने ते आंदोलन करावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।